आर गोइंग टू डिस्कस द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ पदार्थ विज्ञान सिरीज, ज्याचं नाव आहे अनुमान प्रमाण. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण खूप जणांना या टॉपिकमध्ये अडचणी येतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण बघू अनुमानाची व्याख्या काय. ठीक आहे, तर अनुमानाचा अर्थ काय होतो याच्यामध्ये, तर अणु प्लस मान. ठीक आहे, अनुमान, अणु म्हणजेच काय पश्चात आणि मान म्हणजेच काय तर मोजमाप करणे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण तर अनुमान असं म्हणत असतो. ठीक आहे, याची निरुक्ती काय सांगितली अनुमानची, तर अनुमितीकरणम अनुमानम. तर्काने सांगितलेले जे अनुमितीचे जे कारण आहे त्याला काय म्हणतो आपण तर अनुमान असं म्हणत असतो. आता अनुमानाची व्याख्या काय सांगितली आहे आपल्याला ते बघू आपण. काय म्हटलेलं आहे, अनुमानम खुलू तर्कयुक्ती अपेक्षा यथा अग्नी जरण शक्त्या बलम व्यायाम शक्त्या. ठीक आहे, म्हणजे यांना काय म्हटलेलं आहे, तर अनुमान कशाची अपेक्षा करतो, तर युक्तीची अपेक्षा करत असतो. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीची जरणशक्ती कशी आहे याचं अनुमान आपण कशावरून लावत असतो, त्याच्या अग्नीवरून. त्याची अग्नी कशी आहे त्याच्यावरून आपण त्याच्या जरणशक्तीचं अनुमान लावतो. ठीक आहे, एखादा किती प्रमाणात व्यायाम करतो याच्यावरून आपण काय कशाचं अनुमान लावत असतो, त्याच्यामध्ये बल किती आहे, बलवान आहे की नाही आहे. ठीक आहे, याच्यावर आपण त्याचं अनुमान लावत असतो. म्हणून चरक विमानस्थानमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की अनुमान खलू तर्कयुक्ती अपेक्षा यथा अग्निजरण शक्त्या बलम व्यायाम शक्त्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आपल्याला अनुमान प्रमाणाचं लक्षण काय आहे, खूपदा विचारतात आपल्याला. ठीक, हा जो श्लोक आहे इम्पॉर्टंट आहे. काय म्हटलेलं आहे, अनुपश्चात अव्याभिचारी लिंगालिंगी मियते न्यायते येणं तद अनुमानम. चरक सूत्रस्थान 11/21 हा श्लोक आहे. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे यांनी, तर कोणत्याही प्रत्यक्ष वस्तूचं आपण ग्रहण केल्यानंतर अव्याभिचारी लक्षणानं ज्याचं वस्तूचं आपल्याला ज्ञान होते त्याला काय म्हणतो आपण तर अनुमान असं म्हणत असतो. ठीक आहे, आता इथं काय म्हटलेलं आहे यांनी, नेक्स्ट म्हटलेलं आहे, डेफिनेशन सांगितलेली आहे की काय म्हटलेलं आहे, ज्यामुळे कोणत्याही वस्तूला जाणले जाते. ठीक आहे, एखादी वस्तू आहे, सपोज अग्नी आहे, तर अग्नीचं लिंग काय आहे तर धूर आहे. धुरामुळे आपण कशाला जाणतो, अग्नीला जाणतो. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं त्याला, म्हणजे थोड्या लक्षणांनी आपल्याला एखाद्या विषयाचं ज्ञान होत असेल त्याला काय म्हणतो आपण अनुमान असं म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजे लिंगपूर्वक लिंगीचे ज्ञान उत्पन्न होणे त्याला काय म्हणतो आपण अनुमान असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की अनुमान प्रमाणाचं स्वरूप काय आहे. अनुमान प्रमाणाचं स्वरूप काय सांगितलं यांनी, तर अनुमितीकरणम अनुमानम म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, अनुमितीकरणम अनुमानम. हा जो आहे हे काय आहे अनुमानाचे स्वरूप आहे. काय म्हटलेलं आहे, जे अनुमितीचं जे असाधारण कारण आहे त्याला आपण अनुमान असं म्हणत असतो. म्हणजे धुमाचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर आपल्याला काय होते, तर अप्रत्यक्ष असं एखाद्या ठिकाणी अग्नी लागलेला असेल तर आपल्याला काय होतं, अग्नीचं त्याच्यामध्ये ज्ञान होते. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्यक्ष तिथं धूम असं आपल्याला ज्ञान आहे, पण त्याच्यानं अप्रत्यक्ष जो अग्नी आहे धूर पसरलेला त्याचं आपल्याला काय होतं इथूनच ज्ञान होत आहे, त्याला काय म्हणतो आपण तर अनुमान असं म्हणत असतो. ठीक आहे, नेक्स्ट यांनी टॉपिक दिलेला आहे आपल्याला की अनुमिती म्हणजेच काय, तर अनुमिती म्हणजेच काय, तर परामर्शापासून उत्पन्न होणारे जे ज्ञान आहे त्याला काय म्हणतो आपण अनुमिती असं म्हणत असतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आपला टॉपिक व्याप्तिभेद. ठीक आहे, व्याप्ती किंवा व्याप्तिगृह आपण त्याला म्हणू शकतो. काय म्हटलं यांनी, तर हेतू साध्ययो अविनाभाव संबंध व्याप्तीही. म्हणजे काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, हेतू आणि साध्यामध्ये कोणता अविनाभाव संबंध आहे, जो परस्पर संबंध आहे त्याला काय म्हणतो आपण तर व्याप्ती असं म्हणत असतो. आता व्याप्ती यांनी दोन प्रकारे सांगितले, कोणकोणते, व्याप्य आणि व्यापक असं यांनी म्हटलेलं आहे. आता व्याप्य म्हणजेच काय, जो व्याप्त असतो. उदाहरण काय दिलं यांनी, तर पर्वतातील धूम काय आहे तर व्याप्य आहे. ठीक आहे, व्याप्य म्हणजेच काय, जो कमी प्रमाणात आहे तो काय आहे व्याप्य. आणि व्यापक म्हणजेच काय, जो जास्त प्रमाणात आहे तो काय झाला आपल्यासाठी व्यापक झाला. म्हणजेच काय म्हणतो इथं आपण एक्झाम्पल, अग्नी धुमाने व्याप्य आहे. उदाहरण काय दिलं यांनी, तर पर्वतावरील धूम काय आहे तर व्यापक आहे. ठीक आहे, धूम व्याप्य आहे आणि अग्नी काय आहे आपला हा तर व्यापक आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट याच्यामध्ये दिले यांनी व्याप्तीचे प्रकार, दोन प्रकार सांगितलेले आहेत त्यांनी, अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. अन्वय व्याप्ती म्हणजेच काय असते, याच्यामध्ये होकारात्मक संबंध दाखवलेला असतो. आणि व्यतिरेक व्याप्तीमध्ये काय असते, याच्यामध्ये तर अभाव दाखवत असतो. एखाद्या वस्तूचा अभाव असेल तर तो अभाव आपल्याला कशाला दाखवतात तर व्यतिरेक व्याप्तीच्या द्वारे आपल्याला दाखवत असतात. ठीक आहे, तर व्याप्तिग्रह म्हणजेच काय, तर व्याप्तीचे ज्ञान आपल्याला ज्यामुळे होते त्याला काय म्हणतो आपण तर व्याप्तिग्रह असं म्हणत असतो. त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर इथे यांनी काय सांगितलेलं आहे, अनुमानाच्या प्रकार कशावरून तर व्याप्तीवरून. ठीक आहे, व्याप्तिभेदाने यांनी सांगितले आपल्याला अनुमानाचे प्रकार किती सांगितलेले आहेत तर 3 सांगितले. कोणकोणते, अन्वय अनुमान, व्यतिरेक अनुमान आणि अन्वय व्यतिरेक अनुमान. ठीक आहे, आता आपण बघू अन्वय अनुमान म्हणजेच काय आहे. तर अन्वय अनुमान म्हणजेच काय आहे, त्याच्यामध्ये काय असतं, जिथे हेतू असतो तिथे साध्यसुद्धा असते. म्हणजे हेतू आणि साध्यचा संबंध कसा असतो, त्याच्यामध्ये कसा असतो संबंध, होकारात्मक संबंध असतो. ठीक आहे, कसा संबंध असतो तर होकारात्मक संबंध असतो. जसे की आपण ते उदाहरण काय देऊ शकतो, जेथे धूम आहे, जेथे धूम आहे तेथे काय आहे तर अग्नी आहे. ठीक आहे, हे काय झालं आपलं तर अन्वय अनुमान. याच्यामध्ये
हेतू आणि साध्याचा संबंध कसा आहे, आपण जे साध्य सिद्ध करत आहे त्याच्यामध्ये हेतू आणि साध्याचा संबंध कसा आहे तर होकारात्मक आहे. सेकंड काय आहे, व्यतिरेक अनुमान. ठीक आहे, व्यतिरेक अनुमानमध्येच काय आहे तर जेथे साध्याचा अभाव असतो, जेथे साध्याचा अभाव असतो तेथे हेतूचा सुद्धा काय असतो तर अभाव यांनी सांगितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये यांनी एक्झाम्पल काय दिलेलं आहे तर जेथे धूम नसते तिथे अग्नी नसते. ठीक आहे, उदाहरण काय दिलं आहे, उदाहरण जेथे धूम नाही तिथे काय नाही तर अग्नी नाही असं यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे काय झालं व्यतिरेक अनुमान. आता थर्ड काय सांगितलेलं आहे, अन्वय व्यतिरेक अनुमान. अन्वय व्यतिरेक अनुमानमध्ये काय सांगितलेलं आहे तर जेथे जेथे साध्य असते तिथे तिथे काय असते हेतू असते, आणि जेथे जेथे साध्य नसते तिथे काय नसते हेतूही नसतो. ठीक आहे, जेथे साध्य नसते तिथे हेतू नसतो, जेथे हेतू नसतो तेथे साध्यसुद्धा नसते असं यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये यांनी एक्झाम्पल काय दिले असतं, ही व्याप्ती यांनी बरोबर नाही आहे असं म्हटलं. तर का म्हटलेलं आहे, हे काय म्हणतात, सपोज एखाद्या लोखंडाचा दगड असेल किंवा लोखंडाचा गोळा असेल, त्याच्यामध्ये तिथं काय प्रत्यक्षात धूम नाही आहे, जो आपला आपण हेतू घेतलेला आहे धूम तो काय अवेलेबल नाही आहे, पण तरीसुद्धा आपण काय म्हणतो लोखंडाचा गोळा आहे त्याच्यामध्ये काय आहे तर अग्नी प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर हे कोणतं अनुमान झालं आपलं तर अन्वय व्यतिरेक अनुमान. आता यांनी परत सांगितले आपल्या चरकोक्त अनुमानाचे प्रकार. इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. ठीक आहे, चरकोक्त अनुमान प्रमाणामध्ये त्यांनी काय सांगितले तर 3 सांगितले. कोणकोणते, वर्तमानकालीन, नंतर भूतकालीन आणि नंतर भविष्यकालीन. ठीक आहे, आता वर्तमानकालीन अनुमान म्हणजेच काय म्हटलेलं आहे तर धुमाला पाहून आपल्याला गूढ जशी अग्नी आहे त्याचं आपल्याला अनुमान करता येतं. ठीक आहे, म्हणजे आपण सपोज एखाद्या धुराला पाहत आहे तर आपल्याला काय समजत आहे की तिथं प्रत्यक्षता वर्तमानामध्ये तिथं काय आहे तर अग्नी आहे. ठीक आहे, धूर दिसत आहे म्हणजे तिथं काय आहे अग्नी आहे असं आपण अनुमान करतो. हे अनुमान कसं झालं आपलं तर वर्तमानकालीन अनुमान झालं. ठीक आहे, आता सेकंड काय झालं यांनी भूतकालीन अनुमान. आता भूतकालीन अनुमानमध्ये ते काय येते तर जे गर्भ असेल एखादा ते गर्भ दर्शनावरून आपल्याला काय लक्षात येतं, त्याच्यामध्ये गर्भावरून आपण काय करू शकतो तर मैथुनाची त्यांनी केलेलं आहे मैथून त्याचं अनुमान करू शकतो, मैथुनाचे अनुमान करणे. ठीक आहे, हे काय झालं तर भूतकालीन अनुमान झालं. वर्तमानकालीनमध्ये काय सांगितलं आपण तर धुमाला पाहून अग्नीचे अनुमान होणे. प्रत्यक्षतः सपोज एखाद्या डोंगरावरती अग्नी लागलेला आहे तर आपल्याला काय होतं धूम पाहून आपण काय म्हणू शकतो की इथे काय आहे अग्नी आहे प्रेझेंट. तर भविष्यकालीन अनुमानमध्ये काय म्हटलेलं आहे यांनी तर बीजाला पाहून, सपोज एखादं बीज असेल त्या बीजाला पाहून त्याच्या पुढे उत्पन्न होणारं भविष्यामध्ये उत्पन्न होणारं आपण त्याच्या फळाचं अनुमान करू शकतो. ठीक आहे, तर हे काय झालं भविष्यकालीन अनुमान झालं. ठीक आहे, म्हणजे अनुमान कसं आहे आपण इन शॉर्ट सांगू त्रिकालिक आहे. वर्तमान काळामध्ये पण सांगू शकतो, भूतकाळामध्ये पण सांगू शकतो आणि भविष्यकाळामध्ये पण आपण सांगू शकतो. हे काय झालं चरकनुसार झालं. आता आहे आपलं न्यायदर्शनानुसार अनुमानचे प्रकार. हे पण 3 आहेत. कोणकोणते, पूर्ववत, शेषवत आणि सामान्यतः दृष्ट. आता पूर्ववतमध्ये काय म्हटलेलं आहे यांनी तर इथे यांनी काय म्हटलेलं आहे, एक मिनिट, याच्यामध्ये यांनी म्हटलं की कारणावरून आपल्याला कशाचं अनुमान होते तर त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या कार्याचं आपल्याला अनुमान होते. ठीक आहे, जसं की आपण एखाद्या ढगाला बघितलं, उदाहरण काय दिलं इथे तर ढगाला पाहून आपल्याला पावसाचे अनुमान होणे. ठीक आहे, ढगाला पाहून पावसाचे अनुमान झाले. हे अनुमान कसं आहे तर पूर्ववत आहे, म्हणजे आपण पूर्वीचं अनुमान केलेलं आहे. ठीक आहे, किंवा बीज असेल तर बीजाला पाहून आपण त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचं अनुमान आधीच केलं तर ते काय झालं तर पूर्ववत झालं. ठीक आहे, आता बघू आपण सेकंड आहे आपलं शेषवत. शेषवतमध्ये काय म्हटलेलं आहे तर इथं काय बघितलं आपण कारणावरून कार्याचं बघितलं. ठीक आहे, काय म्हटलेलं आपण तर कारणावरून कार्याचं अनुमान करणे. आता शेषवतमध्ये काय असतं तर कार्यावरून कारणाचं अनुमान करणे. ठीक आहे, हे झालं शेषवत आपलं. जसं की आपण एखाद्या नदीला पूर आलेला आहे तर पूर आलेल्या नदीला पण आपण काय म्हणतो तिथं किती पाऊस झालेला आहे याचं आपण अनुमान करू शकतो. किंवा एखादं फळ आहे, सपोज उदाहरण काय आपण इथं एखादं फळ आहे त्याला पाहून आपण त्याचं बीजाचं अनुमान करू शकतो. तसं बीज असेल किंवा एखादा गर्भ असेल त्या गर्भाला पाहून आपण त्यांनी केलेल्या मैथुनाचं अनुमान करू शकतो. तर हे जे आहे हे काय आहे आपलं चरकोक्त जे भूतकालीन आहे अनुमान, चरकोक्त भूतकालीन अनुमान हे तेच आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये त्यांनी
लास्ट सांगितले थर्ड सामान्यतो दृष्ट. सामान्यतो दृष्टमध्ये काय आहे तर हे वरील दोघांपेक्षा भिन्न आहे. भिन्न कसं, त्याच्यामध्ये काय आहे तर कोणत्याही वस्तूला पाहून त्या सामान्य म्हटलेलं आहे. काय म्हटलं, सामान्य म्हणजे काय, सारखेपणा दाखवतं. म्हणजे एखाद्या वस्तूला पाहून आपण त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या तत्समान वस्तूचं अनुमान करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण आंब्याच्या झाडाला पाहिलं तर आपण काय अनुमान करू शकतो की दुसरीकडे जर आंब्याचं एखादं झाड असेल तर त्याला पण असाच मोहर आलेला असेल. आपण असं काय करतो, अनुमान करतो. किंवा धुराला पाहून आपण काय करतो तर अग्नीचं अनुमान करतो. तर हे अनुमान कसं झालं तर जे चरकोक्त वर्तमानकालीन अनुमान आहे, चरकोक्त जे आपलं वर्तमानकालीन अनुमान आहे, आपण त्याला याच्या ठिकाणी म्हणू शकतो. उदाहरण दिले यांनी इथे आंब्याचा मोहर पाहून आपण दुसऱ्या ठिकाणी असलेल्या त्याच क्षणी प्रेझेंट असलेला आपण आंब्याचा मोहर इमॅजिन करू शकतो. कसा तर वर्तमानकालीन, की असा हा असू शकतो. ठीक आहे. आता आपण पाहू थर्ड आहे आपलं तर्कसंग्रहानुसार अनुमानाचे प्रकार. तर किती सांगितले आणि तर्कसंग्रहानुसार ते स्वार्थानुमान आणि परार्थानुमान. स्वार्थानुमान म्हणजेच काय आहे तर ही जी अनुमती आपल्या स्वतःपुरती मर्यादित असते त्याला काय म्हणतो आपण तर स्वार्थानुमान म्हणत असतो. सपोज आपण एखाद्या ठिकाणी अग्नी पाहिला, ठीक आहे, समजा एखादा स्वयंपाकघर असेल, महानस म्हणतात त्याला, तर आपण काय करतो तिथे नेहमी अग्नी पाहतो. म्हणजे आपल्याला तिथे समजून जातं की जिथे अग्नी असतो तिथे काय असते, धूर प्रेझेंट असते. व जिथे धूर असतो तिथे अग्नी असते, हे आपल्याला माहीत आहे. हे याला काय म्हणतो आपण तर स्वार्थानुमान असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये नेक्स्ट काय आहे परार्थानुमान. म्हणजेच काय तर परार्थानुमान म्हणजेच काय तर स्वतः जी आपल्याला अनुमती आलेली आहे ती दुसऱ्यांना समजावून सांगत असतो आपण. ठीक आहे. त्याला काय म्हणतात तर परार्थानुमान असं म्हणत असतात. त्याच्यासंबंधी आपण परार्थानुमानमध्ये कशाचा उपयोग करत असतो, जे आपले पंच अवयव आहे. ठीक आहे. परार्थानुमान आपण कशाचा यूज करतो तर पंच अवयव कोणकोणते तर याच्यामध्ये येतात प्रतिज्ञा, नंतर हेतू, नंतर उदाहरण, ठीक आहे, नंतर उपनय, ठीक आहे, उपनय आणि निगमन, ह्या 5 गोष्टी याच्यामध्ये येत असतात. तर मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये एक काय आहे, प्रतिज्ञा काय आहे, नंतर हेतू काय आहे, उदाहरण काय आहे, उपनय काय आहे, निगमन काय. आपण एका एक्झाम्पलच्या द्वारे हे बघू. ठीक आहे, 1 मिनिट. तर आता आपण बघू याच्यामध्ये जे आपलं स्वार्थानुमान काय आहे तर जी गोष्ट आपल्याला माहिती आहे फक्त. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण सपोज आपण स्वयंपाकघर आहे, त्याच्यामध्ये आपण नेहमी काय बघतो जिथे अग्नी आहे तिथे धूर प्रेझेंट असतो. ठीक आहे. हे काय झालं स्वार्थानुमान. आता आपल्याला हे दुसऱ्याला पटवून सांगायचं हे वाक्य, कारण आपलं जे आयुर्वेद आहे ते कसं आहे तर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी काय असते सिद्धांत आपल्याला प्रूफ द्यावं लागतं त्या गोष्टीसाठी. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण काही वाक्यांचा यूज करत असतो, त्याद्वारे आपण एखादी गोष्ट सिद्ध करत असतो. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण तर पंचावयव. काय म्हणतात त्याला पंचावयव. ठीक आहे. तर आपलं पहिल्या याच्यामध्ये पंचावयवामध्ये पहिले काय आहे प्रतिज्ञा. ठीक आहे. तर प्रतिज्ञा म्हणजेच काय तर यांनी काय म्हटलं याच्यामध्ये, आता आपण बघू याच्यामध्ये पंचावयव म्हणजे काय असतं. ठीक आहे. तर पंचावयवामध्ये जे असतं त्याच्यामध्ये 5 घटक असतात. कोणकोणते, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि निगमन. आता प्रतिज्ञा म्हणजेच काय तर पक्षावर साध्याचा निर्देश करणे. ठीक आहे. म्हणजे जे साध्य आहे त्याच्या सिद्धीसाठी जो सिद्धांत वाक्य म्हटलं जातं त्याला काय म्हणतो आपण तर प्रतिज्ञा असं म्हणतो. मी तुम्हाला एका एक्झाम्पलद्वारे खाली सांगते, तुम्हाला आणखी क्लिअर होईल. ठीक आहे. आता हेतू म्हणजेच काय तर पक्षावर साध्य सिद्ध करण्याचा जो पुरावा आहे त्याला काय म्हणतो आपण तर हेतू म्हणत असतो. उदाहरण काय दिलं येते तर जिथे धूम असतो तिथं काय असतं अग्नी असतं, असं आपण त्याला हेतू दिला. म्हणजे आपला इथे धूम काय आहे आपला हेतू आहे. आपण या धुमावरून या हेतून आपण काय सिद्ध करतो तर अग्नी आहे हे आपण सिद्ध करत असतो. ठीक आहे. म्हणजे इथे हेतू काय झाला आपला धूम झाला आणि साध्य काय झालं तर अग्नी झालं. ठीक आहे. आता उदाहरण म्हणजे काय असतं तर एखादा मूर्ख समजू शकेल किंवा एखादा विद्वान पण ज्याद्वारे एखाद्या वाक्याला समजू शकेल उदाहरणाद्वारे त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे असं दृष्टांत द्यायचं त्याला काय म्हणतो आपण उदाहरण असं म्हणत असतो. उदाहरण काय दिलं तर अग्निसिद्धीसाठी काय देतो आपण तर स्वयंपाकघराचं आपण उदाहरण देत असतो. म्हणजे एखादा मूर्खसुद्धा असेल किंवा विद्वान जरी असेल तर आपण सांगितलं स्वयंपाकघरामध्ये आपण बघितलं तर काय तिथं अग्नी प्रेझेंट असतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण उदाहरण म्हणतो. नेक्स्ट काय आहे तर उपनय म्हणजेच काय तर उदाहरणाच्या अनुसार साध्याचे समर्थन करणे म्हणजेच काय तर उपनय होय. याला आपण पुढं बघू काय आहे. ठीक आहे. तर निगमन म्हणजेच काय तर हेतूला प्रदर्शित करून जो आपली प्रतिज्ञा घेतली आहे आपण वरती त्याचा पुनरुच्चार करणे म्हणजेच काय तर निगमन होय. आता आपण ज्यामध्ये बघू
अक्षरोक्त परार्थानुमान कसं यांनी याला प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, दृष्टांत, उपनय आणि निगमनद्वारे कसं सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. आता इथे यांनी प्रतिज्ञा काय घेतली तर पुरुष नित्य आहे. ठीक आहे, अशी ही प्रतिज्ञा घेतली आहे. प्रतिज्ञा म्हणजेच काय, आपण वरती बघितलं की पक्षावर आपल्याला काय करायचं आहे, साध्याचा निर्देश करायचा आहे. म्हणजे आपलं जे साध्य आहे त्याच्या सिद्धीसाठी आपण जे वाक्य म्हटलं त्याला काय म्हणतो आपण प्रतिज्ञा असं म्हणत असतो. ठीक आहे. आपली प्रतिज्ञा काय आहे ते तर पुरुष नित्य आहे. ठीक आहे, असं आपण म्हटलं. आता त्याच्यामध्ये आपण हेतू काय दिलं त्याच्यासाठी तर काय म्हटलं, कारण तो कृत म्हणजेच काय बनवला नाही म्हणून तो काय आहे तर नित्य आहे. आपल्याला नित्य माहीत आहे. नित्य म्हणजेच काय आहे तर तो कोणापासूनही तो बनलेला नाही किंवा कधी त्याचा नाश होणार नाही. तो काय आहे तर नित्य असतो. म्हणून यांनी इथे हेतू काय दिला तर कारण तो काय आहे, कृत आहे, बनवला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता यांनी दृष्टांत कशाचा दिला तर यांनी आकाशाचा दृष्टांत दिला. कसा दिला तर आकाश कृत नाही व ते काय आहे, नित्य आहे. आपल्याला माहिती आहे आकाश काय आहे, कृत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे कोणापासून तरी बनलेलं नाही आहे म्हणून ते काय आहे तर नित्य आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता उपनय म्हणजेच काय म्हटलं यांनी तर आकाश अकृतक आहे तसे पुरुषसुद्धा अकृतक आहे. उपनय म्हणजेच काय असते तर उदाहरणाच्या अनुसार आपलं जे साध्य आहे, म्हणजे आपण जे साध्य करायचं आहे आपल्याला, पुरुष नित्य आहे की नाही आहे, ठीक आहे, त्याचा पुनरुच्चार करणे किंवा त्याचं समर्थन करणे याला काय म्हणतो आपण उपनय असं म्हणत असतो. आता निगमन म्हणजेच काय तर जे आपण हेतूला प्रदर्शित करण्यासाठी जो प्रतिज्ञा केलेली आहे, जसं की पुरुष नित्य आहे, हे काय आपलं निगमन झालं. ठीक आहे, म्हणून इथे काय म्हटलं यांनी, म्हणून पुरुष काय आहे, नित्य आहे असं वाक्याला काय म्हणतो आपण तर निगमन असं म्हणत असतो. आता आपण त्यामध्ये नेक्स्ट बघू काय आहे आपल्याला. ठीक आहे, समजलं पंचव्यय म्हणजेच काय. आता आपण आपलं नेक्स्ट टॉपिक बघू काय आहे. आता याच्यामध्ये यांनी सांगितले लिंग परामर्श आणि प्रकार. ठीक आहे, तर लिंग परामर्श आणि प्रकार. लिंग म्हणजेच काय तर हेतू किंवा कारण किंवा साधन असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यामध्ये यांनी 3 प्रकार सांगितले लिंगाचे सुद्धा. काय काय म्हटलेलं आहे, केवल अन्वय, केवल व्यतिरेक आणि अन्वय व्यतिरेक. आता केवल अन्वय म्हणजेच काय. ठीक आहे, अन्वय म्हणजेच काय तर साहचर्य, म्हणजे एक प्रेझेंट असेल तर दुसरासुद्धा त्याच्यासोबत काय असतो उपस्थित राहतो किंवा एकाची उपस्थिती असल्यावर दुसरासुद्धा उपस्थित राहणं त्याला काय म्हणतो आपण तर अन्वय असं म्हणत असतो. आणि व्यतिरेक म्हणजेच काय, व्यतिरेक शब्दाचा मिनिंग काय होतो तर हा काय अन्वयाच्या विपरीत आहे. म्हणजे एकाचा अभाव असल्यावर दुसरासुद्धा काय होतो तर अभाव असतो, असा नकारात्मक संबंध. याच्यामध्ये केवल अन्वयमध्ये काय असतं होकारात्मक संबंध असतो, व्यतिरेकमध्ये काय असतो तर नकारात्मक संबंध असतो. ठीक आहे. आता केवल अन्वय म्हणजेच काय म्हटलं यांनी, ज्या हेतूमध्ये केवळ अन्वय व्याप्ती असते ते काय झालं केवल अन्वय. आता याच्यामध्ये यांनी काय दिलं एक्झाम्पल, तर यांनी एक्झाम्पल दिलं आहे की घट काय आहे अभिधेय आहे कारण ते काय आहे प्रमेय आहे, असं यांनी ते एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, उदाहरण दिलं यांनी इथे, घट काय आहे अभिधेय आहे. अभिधेय म्हणजेच काय तर जाणून घेण्यायोग्य आहे कारण ते काय आहे तर काय म्हटलं यांनी प्रमेय आहे असं म्हटलेलं आहे. प्रमेय म्हणजेच काय आपण त्याचे ज्ञान घेऊ शकतो. ठीक आहे, उदाहरण दिले यांनी इथे, उदाहरणार्थ पटाप्रमाणे घट काय आहे जाणून म्हणजे अभिधेय आहे, प्रमेय आहे उदाहरणार्थ पट. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर म्हणजे या जगामध्ये जेवढ्याही वस्तू आहेत त्या सर्व काय आहेत प्रमेय आणि अभिधेय दोन्हीसुद्धा आहे. म्हणजे प्रत्येकाचं आपण ज्ञान घेऊ शकतो. म्हणजे हे वाक्य कसं झालं तर केवल अन्वय झालं. ठीक आहे. आता सेकंड काय आहे केवल व्यतिरेक. आता केवल व्यतिरेकमध्ये काय असते तर ज्या हेतूमध्ये केवळ व्यतिरेक व्याप्ती असते ते काय झालं केवल व्यतिरेक. याच्यामध्ये काय म्हटलेलं, याच्यामध्ये एक्झाम्पल यांनी सांगितलेलं आहे की जी पृथ्वी आहे, पृथ्वी अन्य तत्वापेक्षा काय म्हटलेलं आहे भिन्न आहे. का भिन्न आहे, कारण काय दिलं त्यांनी तर त्याचं काय आहे गुण काय आहे तर गंध आहे असं त्यांनी म्हटलं आहे. उदाहरण काय दिलं यांनी इथे तर जल एक्झाम्पल काय दिलं त्यांनी काय म्हटलं आहे जो अन्य द्रव्याहून भिन्न नसतो तो गंधयुक्तसुद्धा नसतो. ठीक आहे, असं यांनी एक्झाम्पल दिलं आहे. म्हणजे यांनी काय म्हटलं गंध पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही द्रव्यात राहत नाही. म्हणजे हे वाक्य कसं झालं तर केवळ व्यतिरिक वाक्य झालं. ठीक आहे. आता काय याच्यामध्ये अन्वय व्यतिरिकमध्ये काय असते, याच्यामध्ये आपल्याला दोन्ही व्याप्ती आढळतात. अन्वय व्याप्तीसुद्धा आढळते आणि व्यतिरिक व्याप्तीसुद्धा आढळते. याच्यामध्ये काय एक्झाम्पल दिले यांनी तर उदाहरण काय आहे इथे, उदाहरणामध्ये काय सांगितलं अन्वय व्यतिरिकच्या तर जेथे अग्नी असेल तेथे काय असेल तर धूम असेल आणि जेथे धूम असेल तेथे अग्नी असेल असं यांनी उदाहरण दिलं आहे. त्याच्यामध्ये यांनी
उदाहरण काय दिलं आहे तर स्वयंपाकघर. स्वयंपाकघर ही जी आहे याच्यामध्ये काय होऊ शकते, तर याच्यामध्ये कोणती व्याप्ती होऊ शकते, तर अन्वय व्याप्ती होऊ शकते. म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतो आपण, जिथे धूम आहे तिथे काय आहे, अग्नी आहे. पण याच्यामध्ये यांनी सेकंड एक्झाम्पल काय दिलं आहे व्यतिरिक्त व्याप्तीसाठी, तर जलाशय. ठीक आहे, म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे, तर अशी सुद्धा काही ठिकाणं असतात जिथे काय असतं, तर अग्नी म्हणजे प्रेझेंट नसते. तर हे कशाचं एक्झाम्पल झालं, तर व्यतिरिक्त व्याप्तीचं. म्हणजे इथे दोन्हीसुद्धा व्याप्ती सिद्ध होतात.